प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये सगळं अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगत आता आशयने इकडे सागरच्या मनामध्ये जो काही संशय असतो तो तर दूर केलेला आहे, पण स्वाभिमानी मुक्ताने सागरने घेतलेल्या आरोपामुळे बॅग भरून तडक सईला घेऊन आता मात्र आपल्या आईच्या घरी आलेली आहे आणि इथे सागरला आपल्या प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि आता माधवीचा मात्र एक वेगळाच पॉइंट ऑफ व्ह्यू आहे। या वेळेला माधवी सागरवरती न चिडता सागरची बाजू मुक्ताला समजावून सांगत असते की सागरने का संशय घेतलाय आणि माधवीच या दोघांच्या मधला दुरावा एका वेगळ्या पद्धतीने संपवणार आहे। 16 ऑक्टोबरच्या भागामध्ये मिहिर पाहत असतो की दादूस तर खूप चिडलेला आहे आणि त्याला काही विचारावं तरी सुद्धा खूप राग करत असलेल्या सागरला काही विचारायची मिहिरला हिम्मतच होत नाही आणि हे सगळं चालू असताना तिकडे आता मुक्ता येते। मुक्ता म्हणते मी आहे कमीन। यावरती सागरला कळत नाही मुक्ता आले तो यस म्हणतो आणि मुक्ता समोर आल्यावरती तो मान खाली घालतो आणि मुक्ताशी काही बोलायला नकार देतो। त्यावेळेला मग मात्र मिहिर इकडे विचार करतो की या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि मी इथे या वेळेला थांबणं काही योग्य नाही असा विचार करत मिहिर तिकडून निघतो। इकडे आता मुक्ता म्हणायला लागते सागर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। यावरती सागर म्हणतो तुम्हाला दिसत नाहीये मी कामामध्ये आहे, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये। यावरती मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे मला तुमच्यासोबत क्लिअर करायचं आहे, ज्या गोष्टींचे तुम्ही माझ्यावरती आरोप केलेत त्या गोष्टींसाठी मला तुम्हाला जाब विचारायचा आहे। मी घरी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही या सगळ्यामध्ये मला काही उत्तर द्यायला तयार नाही आहात, त्यामुळे मला याचं उत्तर हवे। काय तुम्हाला असं दिसलं, का तुम्हाला असं वाटलं आणि का तुम्ही माझ्यावरती आणि आशूवरती संशय घेतलात? खरं तर आमच्या मनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नव्हती, आम्ही असं काहीही मनामध्ये ठेवलेलं नाहीये, तर तुम्हाला असं का वाटलं? बरं ते सगळं जाऊ दे, म्हणजे तुम्ही एक वेळ आशूला पण बाजूला ठेवा, मला आशूचे पण काही एक्सप्लेनेशन द्यायचं आहे। पण तुम्ही मला इतके दिवस ओळखताना तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये, तुम्हाला मी इतकी कॅरेक्टरलेस वाटले, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवावा असं मी कधीतरी याच्या आधी कधी वाटले का? म्हणजे तुम्हाला हे वाटलं का? जर तुम्हाला हे वाटलं होतं तर तुम्ही त्याच वेळेला मला विचारायचं होतं ना। ज्या वेळेला तुम्हाला आमच्या दोघांवरती संशय आला त्याच वेळेला तोंड उघडून स्पष्ट बोलला असतात तरी बरं झालं असतं। मग तेवढी हिंमत तुमच्यामध्ये नव्हती का त्याच वेळेला विचारायची? मनामध्ये इतकं सगळं साठवून आत्ता असं बोलायची काय गरज? सागर म्हणतो हिमतीच्या गोष्टी कसल्या करताय? जे माझ्या डोळ्यांना दिसत होतं ते खरं आहे हे समोर असताना तुम्हाला विचारून काय मी करणार होतं? तुम्ही खोटंच बोलणार होतात ना। या सगळ्यामध्ये तुम्ही मला खोटंच ठरवणार असतात की असं नाहीये, आत्ता जे करताय ते त्या वेळेला केलं असतं, त्यामुळे तुम्हाला विचारायची मला काही गरज वाटली नाहीये। यावरती मुक्ता म्हणते हाच आपल्यातला विश्वास, हेच आपल्यातलं प्रेम आणि हाच आपल्यातला प्रामाणिकपणा। सागर म्हणतो प्रेम विश्वास प्रामाणिकपणा या सगळ्याच्या गोष्टी तुम्ही तर बोलूच नका। यावरती मुक्ता म्हणते का बोलू नकोस? कारण या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला आत्तापर्यंत न सांगितलेली एक गोष्ट सांगते, तुमचा भूतकाळ हा आपल्या घरामध्ये कायम राहतोय, मग त्यासाठी कारण काहीही असू दे हो। सावनी सोबत जरी तुमचा डिवोर्स झालेला असला तरी सुद्धा सावनी ह्या घरात आहे ना 24/7, म्हणजे कधीही कोणत्याही कारणासाठी, कधी तुमच्या मुलासाठी, कधी सईसाठी, कधी अजून कोणत्या कारणासाठी, कधी तिला घर नाहीये, या प्रत्येक कारणासाठी आज कित्येक दिवस सावनी आपल्या सोबत आहे। यानंतर कित्येक वेळा असे प्रसंग आले की मी तुमच्या दोघांवरती अविश्वास दाखवावा, तुमच्या दोघांवरती संशय घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं तर सावनी तुमचा भूतकाळ झालेली आहे। कधी काळी तुम्ही सावनीवरती प्रेम केलं होतं आणि तरी सुद्धा ती सावनी आपल्या घरात राहते आणि कित्येक वेळा अशी सिच्युएशन आली की मी तुमच्या दोघांवरती संशय घ्यावा अशी सिच्युएशन सावनीने निर्माण केली किंवा परिस्थितीने निर्माण झाली, पण मी कधीतरी तुमच्यावरती आणि सावनीवरती अविश्वास दाखवला का? तुमच्या दोघांवरती मी कधीतरी संशय घेतला का? आणि हा जर विश्वास मी तुमच्यावरती दाखवू इच्छिते किंवा मी तुमच्यावरती दाखवतेय
तर तुम्ही माझ्यावरती हा विश्वास का नाही दाखवू शकत आहात, असं म्हणत आता इकडे मुक्ताने हा मुद्दा इतका स्पष्टपणे मांडलेला असतो ना की या सगळ्यामध्ये सागरचे ऍक्च्युअली डोळे उघडायला पाहिजे असतात. कारण सावनी हा त्याचा पास्ट असून कित्येक दिवस सावनी ह्या घरात एकत्र राहते आणि अक्षरशः एक दिवस तर आदित्यच्या हट्टामुळे दोघं एका बेडरूम मध्ये राहण्यासाठी तयार झालेले असतात. तरी सुद्धा मुक्ताने संशय घेतलेला नसतो आणि आज इतक्या छोट्याशा गोष्टीवरून सागर तिच्यावरती संशय घेतोय आणि त्याच सागर काही ऐकायला पण तयार नसतो. सागर म्हणतो तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही केलेल्या ह्याच्यावरती पडदा पाठवू नका, मी जे पाहिलंय ना तेच खरं आहे. आता मात्र मुक्ता चिडते आणि मुक्ता विचार करते नाही, मी आतापर्यंत विचार करत होते की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार करताय आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी इथे आले होते. पण तुमच्या विचाराची मला इतकी कीव करावीशी वाटते ना आणि तुमच्या विचाराचा इतका मला राग पण आलाय ना की मला आता वाटत नाही की तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे मी तुम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला यापुढे कोणतंही स्पष्टीकरण देणार नाहीये, मला त्याची गरज वाटत नाहीये, कारण मी निर्दोष आहे हे मला पक्का माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतं एक्सप्लेनेशन द्यायची यापुढे मला गरज नाहीये. तुमच्या विचाराची कीव करून मी माझं एक्सप्लेनेशन न देता इकडून निघून जाते, तुम्हाला जो विचार करायचा तो करा, असं म्हणत मुक्ता एका पॉइंटला इतकी चिडते की कोणतंही एक्सप्लेनेशन न देता निघून जाते. आणि इकडे सागरचे डोळे उघडतात. सागर विचार करतो नाही नाही, या काहीतरी बोलत होत्या, यात तथ्य होतं. सावनीच्या बाबतीत जर यांनी इतके वेळा प्रसंग आले आणि माझ्यावरती विश्वास ठेवला तर मी सुद्धा यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं का, यांचं काय स्पष्टीकरण होतं ते ऐकायला पाहिजे होतं का. नाही नाही, मला आता घरी जाऊन यांच्याशी बोललंच पाहिजे, त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. त्यांची पण एक काही बाजू असू शकते, ती मला ऐकायला पाहिजे. इथे सागरचे अर्धे डोळे उघडतात. त्याच वेळेला इकडे आता सावनी जाते, ती म्हणजे आशयच्या केबिन मध्ये, आणि ती ऑलरेडी येऊन बसलेली असते. आशय आल्यावरती तो म्हणतो तुम्ही, आणि इकडे सावनी म्हणते मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. त्यावरती आशय म्हणतो तुमच्याशी बोलायला मला अजिबात वेळ नाहीये, मला तुमच्यासोबत बोलण्यात इंटरेस्ट पण नाहीये. यावरती सावनी म्हणते असं काय करताय, अहो तुम्ही माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. यावरती इकडे आता आशय म्हणतो कशाबद्दल तुम्हाला बोलायचंय. त्यावरती इकडे आता सावनी सांगते मला मुक्ताबद्दल बोलायचंय आणि तिच्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकाल ना, ती तुमची बेस्ट फ्रेंड आहे. मुक्तासोबत त्या घरात जे काही चुकीचे घडते ते मला सांगायचं आहे. यावरती मग मात्र आशय म्हणतो हे बघा, या बाबतीत मला काही बोलायचं नाहीये, त्याची सागरची पण एक काही बाजू असू शकते. सागरला सुद्धा काही गोष्टीमध्ये त्याचा जो भूतकाळ आहे तो आड येत असेल आणि त्या गोष्टीला तो आत्ता रिलेट करत असेल, म्हणून कदाचित त्याला असं वाटलं असेल. असं म्हणत इकडे आता आशय तरी सुद्धा सागरवरती न चिडता सागरची अशी आपली आपली काहीतरी बाजू असेल असं सावनीला सांगत असताना सावनी म्हणते सागरची कसली आली बाजू, अहो सागरला माझ्यापेक्षा जास्त कोण चांगलं ओळखतं, म्हणजे मुक्ताला त्या घरामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असेल ना, मुक्ता सागरच्या मुलांसाठी सागरच्या फॅमिलीसाठी जे काही करते ना ते करून सुद्धा तिला त्या घरात मानाचं स्थान, हक्काचं स्थान, सुनेचा अधिकार, बायकोचा अधिकार हा कधीतरी मिळालेला आहे का, नाही. कारण सागरला माझ्यापेक्षा जास्त कोणी चांगलं ओळखतच नाही ना, बायकांना किंमत द्यायची नाही हेच त्याचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, माझ्यावरती आरोप करतो तो पण याला सुद्धा तोच कारणीभूत आहे. कारण सागर कोळीसोबत कोणतीही बाई सुखी राहूच शकत नाही, अशाच मेंटॅलिटीचा सागर कोळी आहे. म्हणजे सागर कोळीने माझ्या बाबतीत जे काही केलं तेच तो मुक्ताच्या बाबतीत करतोय आणि माझ्यापेक्षा या गोष्टीला जास्त कोण चांगलं समजू शकेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सागर कोळी कधीही कुणावरती प्रेम करू शकत नाही, कुणाला रिस्पेक्ट देऊ शकत नाही, कुणालाही या सगळ्यामध्ये सागर कोळी कधीही खुश ठेवू शकत नाही आणि तेच तो मुक्तासोबत करतोय. पण मुक्ता बिचारी त्याच्या या कारस्थानाला भुललेली आहे. म्हणजे मुक्ताला कळतच नाही की तिला घरात रिस्पेक्ट नाही, तरी सुद्धा ती सागरसाठी, मुलांसाठी, घरासाठी इतकं काही करते. पण आता वेळ आलेली आहे तुमची की मुक्ताला या सगळ्या जंजाळातून बाहेर काढायला पाहिजे. तुम्हाला सागरला सांगायला पाहिजे की तू चुकतोयस. आणि आता तर त्याने तुमच्या दोघांवरती संशय घेऊन हाईटच केले ना, त्याने हेच केलं, माझ्या बाबतीत पण हेच केलं. माझा सुद्धा कुठे काही अफेअर नसताना माझ्यावरती संशय घेतला. मग आता सारखा संशय घेतल्यावरती त्या बाईला वाटतं की मी जी चुकी केली नाही ती चुकीचं मला जर का ब्लेम मिळतोय तर मी करूनच तो ब्लेम घेईन, असं म्हणत सावनी आपली काहीही खोटारडी बाजू सांगत असते आणि आशयचे कान भरत असते. आणि मुक्ताबद्दल असल्यामुळे आशय थोडासा भावुक होतो आणि कुठेतरी
आणि त्याने सुद्धा पाहिलेलं असतं की सागर हा मुक्तासोबत बरोबर वागत नाहीये. त्यामुळे आता मात्र सावनीची गोष्ट बाजूला, पण आज आशय विचार करतो काहीही झालं तरी एकदा मला सागर सोबत बोलायला पाहिजे, जेणेकरून मुक्ताची काय बाजू आहे किंवा मुक्ता कशी बरोबर आहे हे मला सागरला नक्कीच सांगता येईल असा विचार करत आता मात्र आशय सावनीचा विचार तर बाजूला ठेवतो, पण इकडे आता सागर सोबत बोलण्याचा निर्णय मात्र ठाम घेतो, जेणेकरून सागर आणि मुक्ता यांचं नातं पुन्हा एकदा नव्याने फुलवता येईल. आणि या सगळ्यासाठी कुठेतरी तो स्वतःला जबाबदार धरत असतो, कारण तो आल्यापासून सागरच्या मनामध्ये संशय आलेला असतो आणि हा संशय दूर करणं आपलंच काम आहे असा विचार करत मग मात्र तो सागरला भेटायला इकडे येतो. तोपर्यंत आता मात्र हा सगळा विचार मुक्ता करत असते. मुक्ता घरी येते आणि का बरं सागर असे वागले असतील, म्हणजे या सगळ्यामध्ये सागरने माझ्यावरती संशय का घेतला असेल. पण आता मला सागरला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही, कारण मी ज्या वेळेला एक्सप्लेनेशन द्यायला गेले त्यावेळेला सागरने माझ्याकडून एक्सप्लेनेशन घेण्यासाठी जर नकार दिला असेल तर आत्ता तरी मी सागरला जाऊन का एक्सप्लेनेशन देऊ. नाही, मला कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. त्याला जे समजायचं ते समजू दे. आणि आशू आणि मी सिरियसली आमच्यावरती अविश्वास दाखवायला सागरला असं काय दिसलं किंवा असं काय हे केलं हेच विचारायला तर मी गेले होते ना. त्याने जर का सांगितलं असतं की मी काय बघितलं किंवा मला काय वाटलं तर मी नक्कीच त्याला एक्सप्लेनेशन देऊ शकले असते. पण या सगळ्यामध्ये सागरला जर काही बोलायचं नसेल तर यापुढे मी सुद्धा या विषयावरती काहीही बोलणार नाही असं म्हणत मुक्ता आपल्या आता हट्टावरती असते की काहीही झालं तरी मी एक्सप्लेनेशन देणार नाही. पण इकडे आशू मात्र आता सागरला समजवण्यासाठी आलेला असतो आणि सागर त्याला पाहतो आणि त्याच्या डोक्यात तिडीक जाते. तू आणि इथे, यावरती आशय म्हणतो हो. असं म्हटल्यावरती सागर म्हणतो तुम्ही इकडे का आलेला आहात. यावरती आशय म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये मुक्तावरती आणि माझ्यावरती जो अविश्वास किंवा जो काही संशय घेता ना तो पूर्णपणे चुकीचा आहे हे सांगायला मी तुम्हाला आलो होतो. मी खरं सांगू का तर मुक्ताला भेटण्याच्या आधीच मी तुम्हाला म्हणजे असं नाव ऐकून होतो दी सागर कोळी, आणि तुमच्याबद्दल मी खूप काही चांगलं ऐकलेलं होतं. एक बिझनेस आयकॉन आहात आणि बिझनेस आयकॉन असल्यामुळे तुम्ही वर्कहॉलिक आहात. तुम्ही बिझनेससाठी 100% देता. बिझनेसमध्ये तुमची काही एथिक्स आहेत. कोणतीही गोष्ट तुम्ही चुकीची होऊ देत नाही आहात. त्याचबरोबर तुम्ही नुसतं बिझनेसमॅन नाही आहात तर तुम्ही एक फॅमिली मॅन आहात. फॅमिली मॅन सारखे तुम्ही घराला सांभाळता. तुमची मुलं, तुमच्या घरातली सगळी नाती ही सुद्धा तुम्ही अचूक पद्धतीने सांभाळता आणि काम आणि घरातली नाती या दोघांचा अचूक बॅलन्स करता हे मी ऐकलं होतं. हे ऐकल्यामुळे तुमच्याबद्दलची मला आता खूप तुम्हाला भेटायची ओढ होती. म्हणजे मुक्ताला भेटण्याच्या आधीपासून मी तुम्हाला नावाने ओळखत होतो. बिझनेस वर्ल्डमध्ये तुमचं नाव खूप मोठं होतं दोन्ही गोष्टींसाठी. एक म्हणजे बिझनेससाठी सुद्धा आणि एक म्हणजे फॅमिली मॅनसाठी सुद्धा. आणि त्यानंतर मी मुक्ताला भेटलो. इतक्या वर्षानंतर मुक्ताला भेटल्यावरती मला ज्या वेळेला कळलं की मुक्ताने ज्या सागर सोबत लग्न केलंय तो सागर आणि मी ज्या सागरला बिझनेस आयकॉन म्हणून ओळखतोय तो सागर, हे दोन्ही सागर एकच आहेत. हे दोन्ही सागर एकच असल्यामुळे या सगळ्यामध्ये मी विचार आणि मुक्ताकडून मी बरेचसा बद्दल तुमच्याबद्दल ऐकलं की तुम्ही कसे एक फॅमिली मॅन आहात, तुम्ही बिझनेस कसं छान सांभाळताय आणि तुम्ही घरात सुद्धा किती बॅलन्स करताय हे सुद्धा मी मुक्ताकडून ऐकलं होतं. आधी तुमच्याबद्दलचा समज, मग मुक्ताकडून ऐकल्यावरती खरंच तुम्हाला भेटायची मला इच्छा झाली होती. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही खूप ग्रेट पर्सनॅलिटी असाल याच्यावरती माझा ठाम विश्वास बसला होता, कारण मुक्ता कधीही चुकीच्या माणसाची निवड करणार नाही हे मला माहिती होतं आणि त्यामुळे तुम्हाला भेटायची इच्छा होती. पण ज्या वेळेला मी तुम्हाला भेटलो तुमची चिडचिड, तुमचा आरडाओरडा हे मी सगळं पाहिलं. पण तेव्हा पण मला वाटलं की तुमची अशी काही बाजू असू शकते. पण तरी सुद्धा आत्ता तुम्ही माझ्यावरती आणि मुक्तावरती हा सगळा संशय घेतलात, त्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही फॅमिली मॅन आहात म्हणून. अहो तुम्ही कुणावरती संशय घेताय? मुक्तावरती. मुक्ताला कसली कमी आहे हो? मुक्ताने हे असं काही करायची काय गरज आहे? म्हणजे तुम्हाला फसवून तिने काही अफेअर करायची तिला काही गरज नाहीये. आत्ता सुद्धा जर मुक्ताने विचार केला ना पुन्हा लग्न करण्याचा किंवा मुक्ताने जर का मनात आणलं ना तर इतक्या मुलांची तिच्यासोबत
सोबत लाईन लागेल ना, कारण ती तेवढी लायबल आहे. तिने नुसता विचार आणला तरी सुद्धा इतकी मुलं तिच्या मागे लागतील किंवा तिच्यासाठी इतके प्रपोजल येतील ना की मुक्ताला हे करायची गरजच नाहीये. पण ही गोष्ट तुम्हाला मी सांगायची गरज नाही. आणि मुक्तावरती अविश्वास दाखवायला तुम्ही तिला असे कितीसे ओळखता हो. मी मुक्ताला जितकं ओळखतो ना तेवढं तिचे एथिक्स आणि तिची जी काही तत्व आहेत ती तत्व ती कधीच सोडत नाही. मुक्ता, मी काय नाही केलं हो तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलांसाठी. या सगळ्यामध्ये मुक्ता तुमच्या पाठीशी ठामपणे तुमच्या पडत्या काळात उभी राहिली. ज्या वेळेला तुम्ही स्वतः संपला होतात, तुमच्या फॅमिली सोबत तुमचे पूर्णपणे संबंध संपले होते, ज्या वेळेला सावनी तुम्हाला सोडून गेली होती, त्यावेळेला तुम्ही ज्या पद्धतीने होतात त्यावेळेला मुक्ता तुमच्या पाठीशी उभी राहिली. मुक्ताने तुमच्या मुलांना, तुमच्या मुलीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार दिला. तिच्यासाठी जरी लग्न केलं असलं तरी तुमच्या पूर्ण फॅमिलीला सांभाळून घेत होती. प्रत्येक वेळेला तुमच्या घरासाठी तिने त्याग केलेला आहे. आणि नंतर तुमच्या मुलाला सुद्धा तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तिने जी धडपड केली ती सगळी मला माहिती आहे. इतकंच कशाला, तुमच्या मुलाला व्यवस्थित लाईफ मिळावं, तुमच्या मुलाला कुठेतरी दुसरीकडे राहायला लागू नये किंवा तुमच्या मुलाला, आदित्यला व्यवस्थित लाईफ मिळावं यासाठी मुक्ताने तुमची एक्स वाईफ सावनी हिला सुद्धा आपल्या घरात ठेवलं. मग इतकं सुद्धा तुम्ही विसरलात की जी वाईफ तुमच्यावरती इतका विश्वास दाखवते की तुमची एक्स वाईफ इकडे आल्यावरती सुद्धा तिच्या मनात एक सुद्धा डाऊट येत नाही, त्या मुक्तावरती तुम्ही इतका आरोप करताय यासारखं दुसरं दुःख नाही. असं म्हणत इकडे आता आशय एक एक गोष्ट पर्टिक्युलरली सांगत सागरचे कान उघडत असतो आणि तो म्हणतो, या सगळ्यात तुमची चुकी नाहीये. मी खरं सांगू का, तर तुमची चुकीच नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही वागलात ना त्यात चुकी आहे ती मुक्ताचीच, की मुक्ताने तुमच्याकडून इतकी अपेक्षा केली. तुम्ही कधीच कुणाला खुश ठेवू शकत नाही. ना सावनीला तुम्ही खुश ठेवू शकलात ना मुक्ताला. आणि त्यामुळे तुमच्यावरती आज ही वेळ आलेली आहे. असं म्हणत इकडे आता आशयने असे डायरेक्ट आरोप केल्यावरती सागर खूप चिडतो आणि खबरदार, माझ्याबद्दल आणि आता याच्याबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. यावरती आशय म्हणतो, अधिकाराच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये मुक्ता आणि माझ्या नात्यावरती बोलण्याचा अधिकार नव्हता. असं म्हणत इकडे आता आशय जे काही बोलतो, सागरला खूप राग येतो, त्याची तो कॉलर धरतो. सागर त्याचा हात बाजूला करतो, आशय हात बाजूला करतो आणि तिकडून निघून जातो. आशय निघून जातो आणि इकडे सागरच्या डोक्यात तिडीक जाते. म्हणजे आता खरं तर मी मुक्ताला या सगळ्यामध्ये जाऊन बोलणार होतो, मुक्ताचं बाजू ऐकणार होतो, मुक्ताचं स्पष्टीकरण ऐकणार होतो. पण हा आशय इकडे आलाय आणि आता मात्र मी मुक्ताचं स्पष्टीकरण विचारणारच नाही. मला काही गरज नाहीये. जर मी यांना स्पष्टीकरण विचारणार होतो तर आशयला पाठवायची गरज काय, आशयला इकडे सांगण्याची गरज काय, आशय का इकडे मला समजवायला आला ते काही नाही. आता मला मुक्ताची बाजू ऐकायचीच नाही. असं म्हणत मात्र आता इकडे मात्र सागर चिडतो आणि मुक्ताला काही विचारायचं नाही असा ठाम निश्चय करून रागारागात घरी येतो. ज्या वेळेला तो घरी येतो त्यावेळेला मुक्ता आता इकडे छोट्या सईला भरवत असते आणि छोट्या सईला भरवता ती श्रीकृष्णाची गोष्ट सांगत असते. खूप मोठा प्रलय आला होता, गोकुळामध्ये खूप वादळ आलं होतं आणि या सगळ्यामध्ये प्रलय आल्यामुळे घरामध्ये कोणालाही राहायला जागा नव्हती, सगळेजण अस्ताव्यस्त झाले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आता मात्र गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि त्याच्या खाली सगळ्या गोकुळवासियांना आसरा दिला. असं म्हणत मुक्ता आता श्रीकृष्णाची गोष्ट इकडे सई माऊला समजावून सांगत असते आणि आता सई ती सगळी ऐकत असते. त्याच वेळेला सागर तिकडे येतो आणि तो पाहतो तर काय, इकडे सई आणि मुक्ता ह्या दोघींचं इतकं जमलंय की भविष्यात जर का मुक्ता सोडून गेली तर हा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि संशयाने पछाडलेल्या सागरला डोक्यामध्ये दुसरं काही घुसण्यापेक्षा या वाईटच गोष्टी घुसत असतात. त्यावेळेला आता मात्र सई इकडे जेवण भरवत असते आणि त्याला आता आशयची गोष्ट आठवते की तुम्ही कोणत्याही स्त्रीला खुश ठेवू शकणार नाही, ना सावनीला ना मुक्ताला. हे आठवल्यावरती आता मात्र रागामध्ये तो सईकडे येतो आणि सईला तो ओरडायला लागतो, सई काय आहे हे, इतकी लहान आहेस का तू की तुला हाताने खाता येत नाहीये, तुला भरवावं लागतंय, चल आत्ताच्या आत्ता हाताने खा. यावरती सई म्हणते, पप्पा पण मला मुक्ताईच्या हातानेच खायचं आहे. यावरती सागर म्हणतो, मुक्ताईच्या हाताने, आणि कधी जर मुक्ताई नसेल भरवायला तर. यावरती असं म्हटल्यावरती इकडे सई म्हणते, मुक्ताई तू कुठे जाणार आहेस का.
यावरती आता मात्र मुक्ता सागरकडे पाहते. पुन्हा एकदा सागर मुक्ताच्या हातातून ताट खेचून घेतो आणि त्यावेळेला मुक्ता विचार करते की सागर, तुमच्या मनात कितीही माझ्याबद्दल राग असला ना तरी सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे की तुमचं प्रेम माझ्या रागावरती भारी आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या मनातला राग हा माझ्यावरती इतका काढता येत नाही की तुम्ही ताट नीट खेचून पण घेऊ शकत नाहीत. हेच माझ्याबद्दलचं प्रेम आहे. असं म्हणत मुक्ता सागरच्या हातामधून ताट खेचून घेते. ताट खेचून घेतल्यावरती मुक्ता सांगते, सई माऊ, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. कसं आहे ना, आपली दोघींची एक टीम आहे की नाही, तू आणि मी आपण एकाच टीम मध्ये आहोत. त्यामुळे मी तुला सोडून कधी कुठे जाईन का, तुला वाटतंय का? सई माऊ म्हणते, नाही नाही मुक्ताई, तू मला सोडून कधीही कुठेही जाणार नाहीस याची मला खात्री आहे. असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते, मग कारण आपल्या दोघींची एक टीम आहे. एक टीम मधली माणसं कधी कुणाला सोडून जात नाहीत आणि पप्पा आपल्या टीम मध्ये नाहीत की नाही. त्यामुळे जर का उद्या अशी वेळ आली ना तर आपण एक टीम करायची आणि आपणच पप्पाला बाहेर काढायचं. काय वाटते सई माऊ? असं म्हणत मुक्ता आता इकडे सई सोबत बोलत असते आणि सागर जे काही विचित्र वागत असतो त्या विचित्र वागण्याचा मुक्ता आता सईवरती परिणाम होऊ न देण्याचा प्रयत्न करत असते. या सगळ्यामध्ये सागरला आता धड रागवता पण येत नसतं, धड त्याला सईला मुक्तापासून लांब पण करता येत नसतं आणि धड काहीच करता येत नसतं. पण मुक्ता मात्र विचार करते की काहीही झालं तरी आता मला निर्णय घ्यायलाच पाहिजे. याच्यातच आता मात्र इकडे चिडलेला सागर म्हणत असतो, तुम्ही निघून जा माझ्या आयुष्यातून, जा बरं निघून. आता मात्र हे सगळं वाक्य इकडे आता सई ऐकते की या दोघांचं काहीतरी भांडण चाललंय. चिडलेला सागर काहीही बडबडत असतो. मग मुक्ता सागरला अद्दल घडवण्यासाठी आता मात्र खूप मोठी गोष्ट करते, ती म्हणजे आता आपल्या आईच्या घरी निघून जायला. आणि ती सईला सांगते, सई माऊ, माझी आई आलेली आहे की नाही, त्यामुळे माधवी आज्जू आलेली आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे, तिच्याशी भेटायचं आहे, तर मी माधवी आज्जूकडे आहे, आपण माधवी आज्जूकडे जायचं आहे. असं म्हणत ती आता माधवीकडे जाते. इकडे मिहीर सागरला सांगत असतो, काय करतोयस तू? दादूस, तुझं वागणं खूप चुकीचं आहे. मुक्तावहिनी हे असं काही करेल असं तुला वाटतंय का? असं म्हणत असताना सागर म्हणतो, जे डोळ्यांनी पाहिलंय ते सत्य करू की काय करू? आता इकडे मुक्ता येते माधवीकडे आणि माधवीला घडलेला प्रकार पहिल्यापासून सांगते आणि सागर कसा कसा संशय घेतोय ते सांगते आणि सिरियसली सागरने हे वागणं योग्य आहे का असं तिला जाब विचारते. त्यावरती माधवी मात्र वेगळा स्टँड घेते. आतापर्यंत आपल्या मुलीच्या पाठीशी ठाम असणारी माधवी या वेळेला स्टँड घेते तो म्हणजे सागरचा. आणि ती म्हणते, हे बघ, तुझा जसा भूतकाळ आहे ना तसा त्यांचा एक वेगळा भूतकाळ आहे. त्यांच्या गोष्टीला आत्ता जज करू नकोस. त्यांच्या गोष्टीला त्यांच्या भूतकाळावरून जज केलंस ना तर कदाचित तुला समजेल की त्यांचं वागणं चुकीचं नाही. असं म्हणत माधवी इकडे आता एक वेगळाच नरेशन इकडे मुक्तासमोर ठेवते. कारण सावनी सोडून गेल्यामुळे ती भीती मनात आहे, तू निघून जाशील का, आणि म्हणून ते असं कहतायत. आता या सगळ्यातून माधवी आणि मुक्ता कसा मार्ग काढणार हे पाहणं रंजक.